राजा राजापूर संगमेश्वर तालुका उत्कृष्ट मंडळ शैक्षणिक साहित्य वाटप आपल्या वडदसर केंद्र शाळा नंबर 1 इथे आयोजित केलेला तो संपन्न झाला। त्याबद्दल त्या संस्थेचे खूप खूप मनापासून आभार आणि धन्यवाद। कार्यक्रम संपल्याचा ह्याला जाहीर करून दे मुलाला बोलायला शिकवा। तुम्हाला बोलायचंय आभार मानायचे आणि संपवायचे। बोललो भाई एक राजा राजापूर संगमेश्वर तालुका उत्कर्ष मंडळ आज इथे आल्याबद्दल त्यांचे स्वागत आणि हा कार्यक्रम संपन्न झाला असे मी जाहीर ठीक आहे सर। कार्यक्रम आता संपलं, जरा मोकळं व्हायला हरकत नाही। फक्त एकच कार्यक्रम प्रथम तुम्ही त्या शाळेत आले, आम्ही पहिल्यांदाच आलोय 35 वर्षानंतर। आमच्या संस्थेला 35 वर्ष झाली, पण आता आम्हाला इथे एकच वर्ष झाले असं आम्हाला समजायला हरकत नाही। पाहण्यात होतो आम्ही तुमच्या गावामध्ये, तर आता जी उपस्थिती इथे कार्यक्रमाला दाखवलेली आहे तशीच उपस्थिती तुम्ही मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी शिक्षणाबाबत काय करतो, माझा मुलगा शाळेत जातो की नाही, की रानातच भटकतो आहे, मुलगी येते की नाही, अभ्यास करते की नाही, आणि प्रेमळ विनंती हात जोडून तुम्हाला एकच करेन, एक खेळणं नवीन आलेले बांधलं ते मुलांच्या हातात जास्त देऊ नका। त्यांनी त्यांच्या बुद्धीला, त्यांच्या कर्तृत्वाला आणि त्यांच्या शारीरिक दृष्टीला फार हानिकारक असं यंत्र आहे। तुमच्या लक्षात असं मी नाव घेत नाही, तर ते तेवढं न करता त्याला जास्तीत जास्त वाचायला द्या। तुम्हाला जर आवश्यक वाटेल की ती पुस्तकं असेल त्या व्यवस्थित बोधड नव्हे, की हलकी फुलकी जी चांगली पुस्तक असेल ती मागा, ती पण आम्ही मुलांना वाचायला देऊ। एखाद्या शिक्षक आली नसेल तर त्या मोकळ्या पिरियडमध्ये पुस्तकाचं वाचन कट्टा सुरू करा, ठीक आहे, ज्याने मुलं घडतील आणि पुढे काहीतरी जातील, तिथल्या तिथे त्या डबक्यात तयार जायला नको, ते झाल्यासारखे निर्धारासारखं पारदर्शकपणे वाहत जातील, त्याच्या झऱ्यामध्ये वाट्या पाण्याला दोष नाही असं म्हणतात जुनी माणसं, त्याप्रमाणे ती निर्धारासारखी ती प्रगती वाढत जातो आणि त्यांच्या पाठीशी आम्ही उभे आहोत। त्यावर तुम्ही तेवढं सहकार्य केला आणि ती मंडळाची जी स्मरणिका आहे हे तुम्हाला चालण्यासाठी म्हणजे तुम्हाला साधारण आम्ही कुठे उभे आहोत ते समजेल। आणि तुमच्याकडे हळदी तुम्ही करता का जानेवारीत? मग हे तुमच्या हळदी साठी 500 रुपये मंडळाकडून देतोय, त्याचा तुम्ही स्वीकार करा। घरी नाही ना तुमच्या काय घाबरतात भाकरी घालायला म्हणून धन्यवाद। या ठिकाणी राजा राजापूर संगमेश्वर या संस्थेचं हे 35 वर्ष अविरत कार्य चालू आहे आणि या 35 वर्षामध्ये प्रथमच आम्ही त्यांच्याशी संपर्क केला आणि खरोखरच त्या संपर्काला ते 35 वर्ष त्यांनी आपल्या संस्थेची जी चांगल्या पद्धतीची माहिती आपल्याला दिलेली आहे आणि या ठिकाणी येऊन त्या संस्थेचे सरचिटणीस जे आहेत त्याने अगदी कमी वेळामध्ये आपल्या विद्यार्थ्यांना, पालकांना अगदी चांगलं मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे आणि हे मार्गदर्शन लाभ घेऊन आपण कशा पद्धतीनं वाटचाल आपण पुढे सर्व विद्यार्थी, पालक आणि शिक्षक या सर्वांनी पुढे तशी वाटचाल करायची आहे। या संस्थेच्या सर्व सभासदांना, या ठिकाणी उपस्थित सर्वांना धन्यवाद देतो। मी पालकवर्ग या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहिला, तुमचे सुद्धा धन्यवाद मानतो आणि या ठिकाणी कार्यक्रम संपल्यास जाहीर करतो।